चलो, काल का पाहिलं होतं? काल चालू केलं होतं आपण नवीन चॅप्टर. किती लोक ऑब्सेंट होते रे काल? किती लोक ऑब्सेंट होते? काऊन कुठे गेले होते? काय नाही तो होता ना, कुठे गेलता तू काल? तू इथे ऍडमिशन आहे वर्धेत? इकडून कोण ऑब्सेंट होतं? चलो, तर काल आपण चॅप्टर चालू केलं होतं ब्लड रिलेशन म्हणजे कोणतं? तर नातेसंबंध. मग नातेसंबंध पाहत असताना आपण तुम्हाला सांगितलं काल का हे अशा प्रकारचे नाते आहे. कायले का म्हणते? बहिणीच्या नवऱ्याला का म्हणते? कोणाला जिजू म्हणते, कोणाला दाजी म्हणते, नंतर साली कोणाला म्हणते, हे सगळं आपण काल पाहिलं होतं. त्यानंतर पाहिलं होतं एकुलता आणि एकुलता एक या दोन गोष्टीतला फरक. हा झाला एकुलता आणि हा होता एकुलता एक. एकुलता जर असला, एकुलता मुलगा, तर त्याला एक बहीण किंवा भाऊ राहू, भाऊ नाही राहील, बहीणच राहील, तेव्हाच तो एकुलता आहे. आणि एकुलता एक म्हणजे फक्त एकच अपत्य, एकच पोरगा. जर त्यानं म्हणलं का मी माझ्या आईचा एकुलता मुलगा आहे, ते एकुलता मुलगा म्हणल्यावर मग त्याला दुसरं, त्याच्या आई वडिलांना दुसरं अपत्य आहे, ते राहील मुलगी. मग ते एक राहू शकते, दोन राहू शकते, तीन राहू शकते, का चारही राहू शकते. त्याच हिशोबाने एकुलता एक म्हणजे काय? तर फक्त मी स्वतः जर मी म्हणलं का मी माझ्या आईला किंवा आई बाबाला एकुलता एक मुलगा आहे, तर मग एकच, मला भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं होतं आपण याच्यातले 3 टाईप पाहिले होते. 3 टाईपचे गणित पाहणार आहोत आपण. याच्यात फोटोवाला गणित पाहणार आहोत, म्हणजे ते एका स्त्रीकडे बोट, एका फोटोकडे बोट दाखवून एखादी स्त्री किंवा पुरुष काही म्हणते, त्यातलं नातं कसं पाहायचं ते पाहू. हे प्रश्न नाही येत, पण तरी बी आपण घेऊ शेवट. सगळ्यात कामाचे प्रश्न हे वाले, दुसऱ्या नंबरचे आणि तिसऱ्या नंबरचे नातेवाले प्रश्न आहे. त्याच्यात पी चे क्यू सोबतचे नाते काय, अशा प्रकारचे प्रश्न दिले राहते. तो एक टाईप येते आणि एक सिम्बॉल वाला टाईप येते. ठीक आहे, हे टाईप आपण पाहणार आहोत. मग तुम्हाला सांगितले होते नाते किती प्रकारचे आहे, तर आजी आजोबा, नवरा बायको, भाऊ बहीण. आपल्याला कामाचे कोणते आहे? आपल्या कामाचे आहे नवरा बायकोचं एक, त्याच्यानंतर भावंडाचं 2 आणि आई बाबा किंवा मोठ्या पिढीकडून लहान पिढीकडे येणारी नाते. मग आई बाबाचं नातं असेल किंवा आई बाबाच नाही, नवरा बायकोचं नातं असेल तर ते आपण दाखवणार आहोत गुणाकार या चिन्हानं. भावंड असेल तर आपण दाखवणार इक्वल्स टू या चिन्हानं. आणि आई बाबा किंवा मोठ्या पिढीकडून लहान पिढीकडे येणारे जर असेल ते दाखवणार आहोत यावाल्या सिम्बॉलनं. मग तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं इथं. सगळ्यात पहिले पाहिले होते नवरा बायकोचे नाते, बरोबर आहे. नवरा बायकोचे नाते पाहताना पाहिलं होतं ए ही बी ची पत्नी आहे. मग आता नवरा बायको दाखवायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार झाला आहे. आता गुणाकार दर्शवता आपण, लग्न झालं आहे तर मग लग्नासाठी आपण साईन कोणती वापरता हो, तर गुणाकाराची. मग जेव्हा मी आता म्हणतो का ए ही का आहे, ए ही पत्नी आहे, म्हणजे हिचं जेंडर का राहील मग फिमेल. हिचं जेंडर फिमेल घेतलं, बीचं जेंडर मेल आलं. त्याच हिशोबानं बी हा ए चा पती आहे. आता बी हा ए चा पती आहे म्हणजे बी का झाला, पती झाला. कोणाचा? ए चा. आता हा पती असल्यामुळे याचं जेंडर का आलं, मेल. ए का आली, फिमेल आली. तसंच मग हे तिसरा टाईप थोडासा वेगळा होता. तिसऱ्या टाईप मध्ये आपल्याला जेंडर निश्चित करता येत नव्हते. याच्यात होतं ए व बी हे एकमेकांचे जोडीदार आहे किंवा ए व बी हे नवविवाहित जोडीदार किंवा जोडपे आहे. मग आता तुम्हाला याच्यात जेंडर माहित नाही, ए मेल आहे का बी मेल आहे, किंवा ए फिमेल आहे का बी फिमेल आहे. मग आपण दोघांचं लग्न लावून दिलं, ए गुणाकार बी, तर गुणाकाराचं चिन्ह घेतला. हा चिन्ह दर्शवते का ह्या दोघांचं लग्न झालं आहे. ठीक आहे. तर मग याचं जेंडर घेतलं मेल किंवा फिमेल. जर हा मेल असेल तर हे फिमेल राहील, जर हे फिमेल असेल तर हा मेल राहील. या दोघांचं जेंडर निश्चित नाहीये. मग जेंडर निश्चित करायसाठी तुम्हाला एखादं स्टेटमेंट पुढे दिलं असलं पाहिजे. जर त्यानं असं म्हणलं का ए व बी हे नवविवाहित जोडीदार किंवा जोडपे आहेत व बी हे सी चे पिता आहे, मग बी हे सी चे पिता असल्यावर खाली सी येईल. मग बी का झालं, त्याचे वडील झाले, आणि सी का झाला, त्यांचं अपत्य झालं. हे एक नातं पाहिलं होतं. तर नवरा बायकोसाठी आपण वापरणारा गुणाकार हे दिला आहे. नवरा बायकोसाठी आपण वापरणारा गुणाकाराचं चिन्ह. त्याच्यानंतर वापरणारा भावंडे जर असेल तर, भावंडे असेल तर इक्वल्स टू. मग भावंडात कोण कोण येते, तर भाऊ भाऊ येईल, बहिणी बहिणी, भाऊ बहीण किंवा बहीण भाऊ, हे सगळे झाले. मग त्याच्यानंतर ए हा बी चा भाऊ आहे. ए का आहे, भाऊ आहे. कोणाचा, बी चा. ए अन बी दोघे भावंडे आहे म्हणून मला इक्वल्स टू चा सिम्बॉल दिला. ए हा भाऊ आहे, भावाचा जेंडर निश्चित आहे, तो मेल आहे. याचं जेंडर मेल घेतलं ए च. बीचं जेंडर अजूनही निश्चित नाही, एक तर ते लेडीज राहू शकते किंवा जेंट्स राहू शकते, म्हणून तर मेल किंवा फिमेल घेतलं. त्याच हिशोबानं बी ही ए ची का आहे, बहीण आहे. कोणाची बहीण आहे, ए ची. पण कोण आहे, बी. बी ही बहीण आहे. बीचं जेंडर घेतलं फिमेल, एचं जेंडर घेतलं मेल किंवा फिमेल. एचं जेंडर याच्यात निश्चित नाही.
त्यानंतर तिसऱ्या याच्यात ए व बी हे दोघे भाऊ आहे, दोघे भाऊ आहे, ठीक आहे. दोघे भाऊ आहे म्हणजे दोघांचे जेंडर राहील, दोघांचे जेंडर ही मेल राहील, याच्यात अजिबात फरक येणार नाही. मग एचं जेंडर मेल घेतलं, बीचं जेंडर ही मेल घेतलं. तसंच सी व डी ह्या दोन्हीही बहिणी आहे. पहा इथं का दिलं आहे, दोन्हीही बहिणी आहे. तर सी आणि डी ह्या दोघाही बहिणी आहे, त्या दोघांचं जेंडर काय झालं, फिमेल. त्याच हिशोबानं पी व क्यू हे भावंडे आहे. भावंडे म्हणल्यावर मग यांचं जेंडर निश्चित नाही आहे. एक तर दोघे भाऊ भाऊ राहू शकते, तिथे दिलं आहे. भावंडे म्हणलं तर भाऊ भाऊ राहू शकते, बहिणी बहिणी बी राहू शकते, बहिणी भाऊ राहू शकते किंवा भाऊ बहीण बी राहू शकते. निश्चित जेंडर सांगता येत नाही. हे पाहिले होते भावंडाचे नाते. त्यानंतर पाहिलं होतं मोठ्या पिढीकडून म्हणजे आई वडिलांचे नाते दाखवायचे असेल तर, जर आता यानं इथं दिलं का ए हे बी चे वडील आहे, ए का आहे, वडील आहे, कोणाचे, बी चे. मग ए वडील आहे तर वडीलधारे लोक आहे वर घ्यायचे, वडीलधारे लोक वर तर घ्यायचे. बी चे वडील आहे म्हणजे बी हा यांचा पोरगा झाला, ए हे वडील आहे मग वडील वर तर घेतले. हा एरो दाखवला इथं, हा एरो दाखवत आहे का खालची पिढी आहे, हे झाली मोठी पिढी, मोठ्या पिढीपासून खालतं. तुम्ही वंशावळ पाहिली असेल ना, वंशावळ मध्ये आजोबाचं नाव वरत राहते, मग त्याच्या खाली त्यांच्या पोराचं नाव, मग त्यांच्या पोराचं झालं का मग लग्न झाले का त्याच्या पोराचं नाव, मग मोठे नाव वरत घ्यायचे, लहान नाव खाली घ्यायचे, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाते. ए का आहे, वडील आहे, कोणाचे, तर बी चे. ए वडील असल्यामुळे एचं जेंडर आपल्याला निश्चित आहे, तो आहे मेल. मग त्याचं कोणासोबत तरी लग्न झालं असेल, मग आपण त्याला पी पकडलं, पीचं जेंडर आहे फिमेल पकडलं. पकडायचं काय, फिमेलच राहणार आहे. समजलं, हे एक पाहिलं होतं. तसंच सी ही वायची आई आहे, मग सी का आहे, आई आहे, बरोबर आहे. सी आई आहे तर सीचं जेंडर आहे एफ, कोणाची आई आहे, वायची, तर वाय आला खाली. वायचं जेंडर अजिबात निश्चित नाही आहे, तुम्हाला सांगितलं नाही तो पोरगा आहे का पोरगी आहे, तर तो मेल किंवा फिमेल राहील. त्यासाठी मग तुम्हाला पुढे स्टेटमेंट दिलं असलं पाहिजे. त्याच हिशोबाने मग हे तिसरं वालं पाहिलं होतं. झेड हा ई व एफ यांचा काय आहे, अपत्य आहे. अपत्य म्हणजे तो एक तर मुलगा बी राहू शकते किंवा मुलगी बी राहू शकते, हे अजिबात निश्चित नाही. त्याच हिशोबानं ई व एफ यांचं बी जेंडर तुम्हाला निश्चित सांगता येत नाही. एक तर ई मेल राहील तर एफ फिमेल राहील, ई जर फिमेल असला तर एफ हा मेल राहील. इथपर्यंत काल पाहिलं होतं. त्याच हिशोबानं यायचं अपत्य झेड आहे. आता ई व एफ यांचं अपत्य, तर मग ई व एफ या दोघांचं लग्न झालं आहे, लग्नासाठी आपण हा मल्टिप्लायचा सिंबल वापरला. त्यांचा अपत्य आहे म्हणजे त्यांचा पोरगा आहे, तर तो खाली घेतला. पोरगा म्हणजे ना पोरगा आहे का पोरगी निश्चित नाही, ते झेड खाली घेतलं आणि त्याचं जेंडर घेतलं मेल किंवा फिमेल. एवढं आपण काल पाहिलं होतं. याच्यावरच पुढं चॅप्टर आहे. नवरा बायकोचं नातं असलं तर मल्टिप्लिकेशन न दाखवायचं, भावंड जर असले तर इक्वल्स न दाखवायचे, मोठ्या पिढीपासून लहान पिढीकडे आले किंवा कोणाचे आई बाबा दर्शवायचे किंवा आजी आजोबा बी असले तरी तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर करता येते. आता आजी आजोबा असल्यावर कसं, इथं का म्हणते ए हे बी चे वडील आहे म्हणते, ए हे बी चे वडील आहे, काढलं आपण, ए वडील आहे कोणाचे, बी चे. पुन्हा इथं दिलं आहे डी हे ए चे बाबा आहे, डी हे कोणाचे बाबा आहे म्हणते, ए चे. मग ए चे बाबा वरता आले डी, हे घेतले डी. मग तो असं म्हणू शकत होता इथं न देता डी हे बी चे बाबा आहे, असं जर त्यानं नसतं दिलं आणि त्यानं म्हणलं असतं काय डी हे बी चे आजोबा आहे, डी हे बी चे काय आहे, आजोबा, तर तो याचा बाप झाला असता. बरोबर आहे ना. बी चे आजोबा कोण आहे, डी, तर याचे वडील लागतील ना ते. तुमच्या बाबाचे बाबा म्हणजे तुमचे आजोबा, तुमच्या आईचे बाबा म्हणजे तुमचे आजोबा. आता काही लोक आईकडच्या नातेवाईक जर असले, आजी असली तर काही जण नानी म्हणते. मॅटर्नल आणि पॅटर्नल दोन आहे ना. बाबाकडले असले तर काय म्हणते मग, दादी म्हणते ना, दादी म्हणते. आणि आईकडलं असलं तर नानी म्हणते. असं आहे. आम्ही दोन्ही आले आजीच म्हणतो. हा, आजीच म्हणते बहुत जण. पण काही आता ते थोडेसे स्टँडर्ड लेवलचे असले, एकदम म्हणजे एकदम जिल्हा परिषदले न शिकलेले, कॉन्व्हेंट मध्ये गेलेले असले, मग त्यांचा नानी चाचू असते त्याचा, म्हणजे चाचू आ रे म्हणते. अबे मामा म्हण, काय रे तिथे चाचू म्हणून राहिला, म्हणजे चाचू आ रे म्हणते, आज म्हणते. चाचू म्हणजे मामाच होते. आता तो तुम्हाला सांगितलं ना काल, अंकल, इंग्लिश मधला अंकल, इंग्लिश मधला अंकल म्हणजे तो काका बी झाला आणि मामा बी झाला. मराठीत मन बरं म्हणा, नाही होत. मराठीत मामा म्हणजे आईचा भाऊ होते आणि काका म्हणजे बाबाचा भाऊ होते. दोन गोष्टी आहे ना. इंग्लिश मध्ये जर गेलं तर अंकल, मग तो चाचू आहे का चाचा आहे काय समजत बी नाही. तसा जिजा आहे त्याने जिजू करून टाकला पोट्ट्यानं, जिजू येऊन राहिले म्हणते. अरे जिजाजी म्हण, नसन जमत तर भाऊजी म्हण. भाऊजी म्हणते ना, बंजे नवऱ्याला भाऊजी, तर त्या कोल्हापूर साईडला की गेलं का दाजी म्हणते.
वेगळे वेगळे शब्द आहे प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, प्रत्येकाचं आपापलं कल्चर आहे. समजलं कायच्यासाठी का घ्यायचं आहे. नवरा बायको जर असेल तर नवरा बायको दाखवायचे गुणाकारानं. भावंडे भावंडे जर असेल तर ते दाखवायचे इक्वल्स टू न. आणि पिढी जर बदलवायची आहे तर मग पिढी दाखवायची ह्या उतरत्या एरोनं. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकी मांडणी कशी करायची ते आपण पाहू आता. झालं इथपर्यंत. हे इथपर्यंत तमाशा काल आपण पाहिला होता. मग काल आपण भलतीकडेच भटकलो होतो. आपण हिशोब काढला होता काल पैशाचा. 1000 रुपयावर किती रुपये लागते आणि 300 रुपयावर किती रुपये लागते. तर ठीक आहे, चलो आता पाहू आपण ह्याच्यातला पहिला. हे स्त्रीवाले गणित नंतर पाहू, हे तेवढे काही कामाचे नाही आपल्या. पहा लॉजिक लागते का, येईल का सोडवता. थोडस सोडवून पहा जे आपण सोडवलं आहे. ह्या सरच्या स्लाइड आहे बनवलेल्या, माझ्या स्लाइड याच्या नंतर आहे. तो पडदा असा कर रे, तर कोणतरी गाडी ठेवली आहे तो डायरेक्ट तोंडावर पडत आहे. काय झालं. जर पी हा यमचा भाऊ आहे, क्यू हा यमचा मुलगा आहे, पी ची मुलगी आर हिचे टी सोबत लग्न झाले आहे, यम आणि यस या बहिणी असेल, सॉरी यम आणि यस ह्या बहिणी आहेत, तर यस चे क्यू शी नाते संबंध काय असेल. वरचे अक्षर चांगले आहे लिहिलेले. विवेक भावना लिहिले आहे ते. विवेक कोडेपल्ली म्हणून होता, जसं बोर्ड घेतला होता नवीन तो वाला, तर त्याच्यात तो लिहत होता. तुम्हाला हे असे जर अक्षर दिसले तर ते विवेक भाऊचेच राहतील सगळे. मराठीच्या काही स्लाइड मध्ये पहिले तर लिहिलंय समास गिमास आहे ना, मग त्याला हे झालं का सर थोडस हे करते पुढं. काय येत आहे आता सोडवायचं कसं. सगळ्यात पहिली गोष्ट सोडवायचं कसं ते पाहू. काय म्हणता, हे पी हा यमचा भाऊ आहे, म्हणजे हे दोघे भाऊ आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. मी असं लिहू शकतो, पी हा यमचा काय आहे, भाऊ आहे. हे दोघे भाऊ झाले. आता पी हा काय आहे, भाऊ आहे, म्हणजे पीचं जेंडर आपल्याला माहित आहे. पीचं जेंडर काय आहे इथं पीचं जेंडर राहील मेल. यमचं जेंडर अजून निश्चित नाहीये पहिल्या स्टेटमेंट नंतर. क्यू हा यमचा मुलगा आहे म्हणते. काय म्हणताय, क्यू हा यमचा मुलगा आहे. क्यू का आहे, मुलगा कोणाचा, यमचा. मग यम त्याचे वडील किंवा आई असू शकते, अजूनपर्यंत निश्चित नाहीये. मग मी इथं खाली घेतो, मुलगा दाखवायचा आहे कोणाचा, तर क्यू हा मुलगा आहे. मग क्यू हा का आहे, मुलगा आहे, तर क्यूचं जेंडर दाखवू शकतो मी इथं. काय येईल क्यूचं जेंडर, क्यूचं जेंडर आलं इथं मेल. त्याच्यानंतर पी ची मुलगी कोण आहे, तर आर. काय म्हणताय, पी ची मुलगी आहे कोण, आर. मग हिची मुलगी खाली येईल, हे तिची आई झाली का बाबा झाली. पी ची मुलगी कोण आहे, आर. मुलगी आहे म्हणते पण डायरेक्ट दिलाय, पी ची मुलगी कोण, आर. हिचं जेंडर काय आलं, फिमेल. हिचे टीशी लग्न झाले आहे. आता आरचं जेंडर फिमेल आहे, हिचं लग्न कोणासोबत झालं, टी सोबत. मग आता लग्न दाखवायचं, आता का सिम्बॉल दाखवू, क्रॉस दाखवू. आरचं लग्न कोणासोबत झालं, तर टी सोबत. हिचं जेंडर फिमेल आहे, तर याचं जेंडर काय होईल, मेल. आता लग्न झालंय, हे कम्प्लीट झालं. त्यानंतर यम आणि यस ह्या दोघ्या काय आहे म्हणते, बहिणी आहे. पहा आता यम आणि यस ह्या बहिणी आहेत, दोघ्या जणी बहिणी आहे. मग ह्या बहिणी आहेत, इथं दाखवू शकतो. इथं यम घेतलं, इथं यस घेतो, दोघ्याही बहिणी आहे. मग इथं हे फिमेल आलं, इथं हे फिमेल आलं. तर यसचे क्यू सोबतची नाते काय असू शकते. आता यसचे क्यू सोबत नाते म्हणजे हे हिची आई आणि हे आईची बहीण. हो सॉरी, हे पोरगी आहे ना, हे आई, हे आईची बहीण झाली. तर कोण येईल ते आता, मावशी. आईची बहीण कोण लागते तुम्हाला, यशचे क्यू सोबतची नाते विचारलेले आहे. मग काय येईल तिथं, मावशी. समजत आहे. मग इथूनच पाहायचं, याचं काही काम नव्हतं आपल्याला, त्यानं फक्त फिरवासाठी दिलं आहे. यशचे क्यू सोबतची नाते विचारले आहे. आता क्यू कोणाचा पोरगा आहे, क्यू आहे यमचा पोरगा.
आणि ह्या दोघ्या बहिणी आहे, म्हणजे क्यू आणि ह्या दोघ्या बहिणी. हे काय झाली, हे आईची बहीण कोण होईल, याले मावशी. आणि हा इले कोण होईल, बहिणीचा पोरगा. समजलं? मग याचं उत्तर काय आहे ते, तर नंबर 2. कोणाला नाही समजलं सांगा कसं काढलं तर. जेंडर कसे पहायचे समजले, मांडणी समजली पाहिजे. पहा, एक एक स्टेटमेंट मांडत नेलं आपण. पी हा यमचा भाऊ आहे, पी हा यमचा भाऊ आहे इथपर्यंत केलं. पी हा भाऊ होता, तर भावाचं जेंडर मेल घेतलं, यमचं जेंडर आपल्याला इथं समजलं नाही. त्याच्यानंतर क्यू हा यमचा मुलगा आहे म्हणे. यमचा मुलगा कोण होता, क्यू. क्यूचं जेंडर निश्चित होतं, क्यूचं जेंडर मेल आलं, यमचं जेंडर लागलंच नाही. त्याच्यानंतर पी ची मुलगी कोण होती, आर. पहा, पी ची मुलगी, मग पी ची मुलगी इथं घेतली खाली आर, तिचं लग्न झालं होतं टी सोबत. मग पी ची मुलगी आर, आरचं जेंडर फिमेल आलं, लग्न झालं होतं म्हणून क्रॉसचा सिम्बॉल घेतला आणि इथं आला टी, लग्न झालं या टी सोबत, मग टीचं जेंडर होतं मेल. त्याच्यानंतर एक स्टेटमेंट होतं शेवटी, यम आणि यस ह्या बहिणी आहे. मग यम आणि यस या बहिणी होत्या, तर हिचं जेंडर आलं फिमेल, याचं जेंडर आलं फिमेल. समजलं? यम आणि यस दोघांचे जेंडर फिमेल आलं. आता त्यानं तुम्हाला विचारलं क्यू चे यस चे क्यू सोबतचे नाते का, तर बहिणीची आईची बहीण म्हणजे कोण, तर मावशी. असं आहे उत्तर, येते मावशी. बरोबर आहे? समजलं? जे लोक नवीन आहे त्याने समजून घ्या आता. अ हा ब या स्त्रीचा मुलगा आहे. ब या स्त्रीचा मुलगा आहे. ब ची बहीण क, हिला ड नावाचा मुलगा आहे. लावा थोडं डोकं. मी मामा नाही बनायचं आहे, मला वेळ आहे, मला बहीणच नाही. तुम्ही सर मामा म्हणे का नाही, म्हणून विचार केला आम्ही. मामा नाही बनत. मामा तिथं गुलाबी पेनने टिक केल्या म्हणून सांगून राहिले का तुम्ही? हा, अ हा ब या स्त्रीचा काय मुलगा आहे, म्हणजे ब चं जेंडर निश्चित आहे, अ चं जेंडर बी निश्चित दिलं आहे. बरोबर आहे? अ हा कोणाच, अबे माशी बसली, चल. हा, गुडावर बसायला पाहिजे, इथं आली. ब या स्त्रीचा मुलगा आहे कोण, अ. ब स्त्री आहे म्हणजे ब त्याची आई झाली. बरोबर आहे? अरे हो का नाही, हो म्हणा. ब का झाली, हे स्त्री आहे, या स्त्रीचा मुलगा कोण आहे, अ. मग इथं घेतो अ, झालं. ब स्त्री असल्यामुळे इथं जेंडर आलं फिमेल, अ मुलगा असल्यामुळे याचं जेंडर काय येईल, तर मेल. अरे हो का नाही, हो म्हणत चला. हा बस. ब ची बहीण क, ब ची बहीण कोण आहे आता, क. ब ची बहीण राहील म्हणते ते, तर मग इथं येईन क. ब ची बहीण क, हिला ड नावाचा मुलगा आहे. मग हिला काय आलं, इथं ड नावाचा काय आहे, मुलगा, याचं जेंडर यम. ब ची बहीण क, तर मग हिचं जेंडर काय राहील रे, हिचं फिमेल पक्क. त्याच्यानंतर स हे काय म्हणताय, स हे ड चे मामा आहे. मग स कोणाचे मामा आहे, ड चे, ह्या दोघ्या बहिणी आहे, हिचा भाऊ येईन ना मग हा स, याचं जेंडर काय राहील, मेल. मामा आहे तर स हा अ चा कोण, हो, याचा मामा आहे तर याचा बी मामाच होईल ना, म्हणजे हे दोघे बहिणी एक भाऊ आहे, दोघे बहिणी एक भाऊ. एका बहिणीले हा एक पोरगा आहे अ नावाचा, क बहिणीले ड नावाचा पोरगा आहे. ड ले मामा लागत आहे तर अ ले मामाच लागल. समजलं? आणि याले विचार स चे अ सोबत विचारले असते तर मग हा भात झाला असता, हे दोन्ही भाचे असते याचे. समजलं? सोपा आहे, जास्त कठीण नाही आहे, सुरुवात आहे. झोपे तुम्ही लवकर लवकर सांगता ना. आता जत्रा आहे ना, काऊन असे करून रोटरी लागणार आहे 6 तारखेले, आताच सांगून राहिलो मी. सोडवा आता. सोपे तुम्ही बहुत स्पीडने सांगून राहिले होते. हा का
जत्रेला जात होती ते. हा का मी सांगू तुम्ही लिहिता? स्लाइड बनवण्याचा काय अर्थ आहे? सकाळी उठून स्लाइड बनवल्या मी आज. सीता जत्रेला जात होती. जाऊ द्या, तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा तिच्यासोबत. तिच्यासोबत तिच्या 2 नंदा आणि त्यांच्या 3 मैत्रिणी होत्या. 2 नंदासोबत त्यांच्या प्रत्येकी 2 मुली होत्या. एका मैत्रिणी बरोबर तिचा मुलगा व 2 मुली होत्या. तर उर्वरित दोघांसोबत प्रत्येकी 2 मुले होती. वाटेत सीताचा नवरा भेटला. बाप्पा, वाटेत भेटला? हा एकटाच कुठं भटकला होता जत्रेत? बायकोला सोडून मित्रासोबत गेला होता. त्याला ठेवत नाही ते घरी आल्यावर, चिरफाड करते त्याचा. आज तू गेलास कसा म्हणून त्यासोबत. 31st नियोजन चालू होता का? आपण जत्रेत जात होते ते. मधात कुठं 31st आलं? 31st भरला आठवून राहिलं. तो आपला एक्स आला नाही आज. एक्स कुठं गेला? हा तोच ना गोरा गोरासा इथं बसतो ना. नाही तो रेहान होय. तो पुन्हा दुसरा बसते नाही तर पेपरला गेला. मग मनालीला कोण गेला? तो लठ्ठ लठ्ठसा आहे तो. मला वाटला एक्सलेच भेटायला गेला खरं. हा काय येत आहे? ऑप्शन आहे 22, 23, 21, 24, 26. किती? 21. हा अजून रे? सीता तर स्त्री पुरुष 26. तर स्त्री पुरुष मुले मुली मिळून एकूण किती जण जत्रेला जात होती? मला माहित काय ते, तुम्ही सांगा काय ते, मग मी सोडवतो. 23 झालं, 21 झालं. हा 2 26, 24. 24 वाले किती आहे? 24. हा सीता जत्रेला जात होती. जाऊ द्या. तिच्यासोबत तिच्या 2 नंदा आणि त्यांच्या 3 मैत्रिणी होत्या. दोन्ही नंदासोबत त्यांच्या प्रत्येकी 2 मुली होत्या. एक मैत्रीण बरोबर तिचा मुलगा व 2 मुली, तर उर्वरित दोघांसोबत प्रत्येकी 2 मुले होती. वाटेत सीताचा नवरा, त्याचे 3 मित्र व त्यांच्या बायकासह यांना घेऊन मिळाला. तर स्त्री पुरुष मुले मुली मिळून एकूण किती जण जात असत? पाहतच आहे का? सीता 1, सीतेच्या नंदा 2, 3 जण झाले. 3 आणि 3 6, 6 6 7 8 9 10, 9 10 1 11 12 13 14 15, 13 13 नंतर 13 14 15 16 17 1 18 19 18 18 19 20 21 22 23 24 यायला पाहिजे. 24 यायला पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे, तोंडी सोडवल्यावर 24 यायला पाहिजे असं मला वाटते. वाटून राहिलं, सोडवलं नाही अजूनपर्यंत. सोडवायचं, ट्रायल घ्यायचं. चलो. सीता किती? 2. अबे का नंदादीप होय का? नंदा करून राहिले. ननद. 2 ननद. 3 मैत्रिणी. चलो पुढं. 2 ननद झाल्यावर 2 ननद त्या 3 मैत्रिणी होत्या. दोन्ही नंदासोबत त्यांच्या प्रत्येकी 2 मुली होत्या. दोन्ही नंदासोबत प्रत्येकी काय होतं? 2 मुली. तडाखा कुठं गेलं रे?
दोन नंदासोबत प्रत्येकी दोन, बरोबर आहे. इथं दोन, इथं दोन. का मुलं का मुली? मुली. कालच सांगितलं तुम्हाला, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. हा, तीन मैत्रिणी होत्या. हा चलो, तीन मैत्रिणी पैकी आता का एक मुलगा, एक मुलगा, दोन मुली. हा, आणि उर्वरित दोघाले काय? उर्वरित दोघाले दोन दोन मुली आहे. इले दोन मुली, हा. आता हा, हिचा नवरा भेटला, त्याचे तीन मित्र. हा एक मित्र, हा दुसरा मित्र, हा तिसरा मित्र. त्याच्या प्रत्येकी बायका किती? एक एक, दोन दोन, एक एक. सांगता नाही येत, लोक दोन बायका बी करते आजकाल. याची एक एक बायको. हा चलो, प्लस एक प्लस एक प्लस एक. हा, म्हणजे सरडे 6 लोक भेटले ना. हा झालं, एवढंच आहे. यायले काही पोरं गिरं वाचून घेतो बा. हा, मुली होत्या तर उर्वरित दोघांसोबत प्रत्येकी दोन मुले होती. काय म्हणताय? दोन मुली कोणाला होत्या? दोन्ही नंदासोबत त्यांच्या प्रत्येकी दोन मुली होत्या. एका मैत्रिणी बरोबर तिचा मुलगा व दोन मुली होत्या, तर उर्वरित दोघांसोबत प्रत्येकी दोन मुले होती. वाटेत सीताचा नवरा, त्यांचे तीन मित्र व त्याच्या तीन बायकासह यांना येऊन मिळाला. तर स्त्री पुरुष किती राहत होते? आता मोजा. हे एक झालं, तिला पकड लागत ना. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, सात आणि तीन, 10, 10 आणि 1, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 17. हा भाऊसाहेब 18वा, 19, 20, 21, 22, 23, 24. आता कुठं चुकलं सांगा. मी पहिलेच म्हणलं 24 येते. आता सांगतो, हे एवढं तामझाम जर करण्यापेक्षा, एवढा तामझाम कर. कुठं गेला प्रश्न? हा, सरळ प्रश्न मोठा आहे. ठीक आहे. सीता जत्रेला जात होती, बरोबर आहे. सीता पहिली, सीताला स्किप करा, इले सोडून टाका. तिच्यासोबत तिच्या दोन नंदा होत्या. म्हणजे सीताला जर मी एक पकडलं, इथं किती आहे? दोन नंदा. ह्या झाल्या दोन, म्हणजे किती झाली टोटल? 3. ह्या दोघांची टोटल 3. यांच्या 3 मैत्रिणी, 3 आणि 3 किती झाले? 6. 6 झालं. दोन्ही नंदासोबत त्यांच्या प्रत्येकी किती मुली होत्या? 2 मुली. दोन्ही नंदासोबत 2 मुली म्हणजे किती झाल्या? 4. इथं किती झाले होते? 6. 6 ने हे 4 किती झाले? 10. 10 झालं. एका मैत्रिणी बरोबर तिचा मुलगा, हा झाला 11वा. आणि हे दोन किती झाले? 13. बरोबर आहे, 13 झाले. 13 नंतर दोघांसोबत प्रत्येकी 2 मुली होत्या, 2 मुले होती प्रत्येकी. उरले किती मग? तिथं दोघे जण उरले होते. 13 आणि मग हे 4 प्रत्येकी म्हणतात 2 उरले होते. 2 आणि 2 किती? 4. 13 आणि 4 किती झाले? 17. 17 झाले. सीताचा नवरा झाला 18वा. सीताचा नवरापर्यंत इथपर्यंत आलो आपण. हे झाले 18 टोटल. याले पकडून 3 मित्र व त्यांच्या बायका, म्हणजे किती जण झाले? तिघाच्या 3 बायका. एकच बायको पकडली आहे त्यानं, तर तिघाच्या 3 बायका म्हणजे हे झाले 6. तर 18 आणि 6 किती झाले? 24. ठीक आहे. मग उत्तर यायला पाहिजे 24 इथं. हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरा, हे चौथं. असं काही करायची गरज नव्हती, एवढा वेळ नव्हता लागत. मग तुम्हाला जर असं सोडवायचं आहे, प्रॉपर प्रश्न होता PSI मेन्सचा. ठीक आहे. हे मग हे असं त्याचं विश्लेषण येते. जर तुम्ही प्रॉपर मांडायला गेले तर तुम्हाला असं वाटते असं सोडवा. तुम्हाला जर तोंडी करता येईल तोंडी करा. ठीक आहे. फक्त तोंडी करताना कॉन्सन्ट्रेशन त्या हिशोबात पाहिजे. काय तिथं 1 2 बी चुकलं तर मग आहेच ऑप्शन वरतं. 1 जरी मायनस आलं तर 23 ऑप्शन आहेच ना. फक्त थोडस मग त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे चांगली. तेवढी प्रॅक्टिस करा. आता कुठं गेलं? नवीन स्लाइड पाहू. द्या. काय आहे ते सांगा. के हा जेचा भाऊ आहे. यम ही के ची बहीण आहे. पी हा यनचा भाऊ आहे. जे हे यनचे वडील आहे. यस हे यमचे वडील आहे. तर पी चे काका कोण? काका म्हणजे बाबाचा भाऊ. ऑप्शन नाही त्याले, तुम्ही सांगा काय आहे ते.
ऑप्शन सांगितलं तुम्ही पाहून सांगता. ऑप्शन सांगा. का तुम्ही सोडवा ना. तुम्ही सोडल्यावर मला सांगा काय आहे तिथं. अल्फाबेट दिले आहे तुम्हाला ऑलरेडी, काय आहे ते काय नाही तर. काय येत आहे? के येत आहे. के हा कोणाचा भाऊ आहे म्हणते? जेचा. के हा जेचा भाऊ आहे, म्हणजे के आणि जे हे दोघे काय भाऊ आहे. के हा भाऊ आहे म्हणजे केचं जेंडर काय निश्चित आहे, जेचं जेंडर अजून माहित नाही. यम ही के ची बहीण आहे म्हणते. यम काय बहीण आहे कोणाची? के ची. मग यम जर बहीण असेल तर इकडे घेतो. यम बहीण आहे, हिचं जेंडर काय राहील? फिमेल. बरोबर आहे. बरोबर आहे ना. यम ही बहीण आहे के ची. त्यानंतर पी हा यांचा भाऊ आहे. काही लाईनच नाही लागत आहे. पी हा यांचा भाऊ आहे. पी बी नाही आहे, एन बी नाही आहे. त्यानंतर जे हे यनचे वडील आहे म्हणते. पहा आता इथं भेटत आहे. जे हे कोणाचे वडील आहे? यनचे. जे वडील आहे, मग जेचं जेंडर तुम्हाला भेटू शकते आता. जे हे यनचे वडील आहे, मग यन इथं आला. जे काय आहे? वडील आहे, तर जेचं जेंडर काय येईल? मेल. यनचं जेंडर अजून निश्चित नाही आहे. त्याच्यानंतर यस हे थांबा आता इथं आहे. पी हा यनचा भाऊ आहे. पी भाऊ आहे कोणाचा? यनचा. पी भाऊ आहे कोणाचा? तर यनचा. पी भाऊ असल्यामुळे याचं जेंडर आलं मेल. यांचं जेंडर आलं का अजून? नाही. यस हे यमचे वडील आहे. यस कोणाचे वडील आहे? यमचे. खाली येईल का वर येईल आता? यस वडील आहे, मग यस इथं येईल, यम इथं येईल. यस हे वडील आहे. या यसचं जेंडर काय राहील इथं? मेल आहे. तर पी चे काका कोण होईल म्हणते? पी चे काका म्हणजे का? वडिलांचा भाऊ होईल ना. आता हा जे आता हे दोघे भाऊ हे भावंडे झाले. हे दोघे झाले भावंडे. आणि ह्या दोघांचा बाप कोण आहे? हा इथं बाबा कोण आहे? जे. मग बाबाचा भाऊ कोण? के. आणि हे बहीण झाली, हे आत्या झाली. त्याने जर तुम्हाला विचारलं असतं आत्या कोण आहे, पीची आत्या कोण किंवा यनची आत्या कोण, तर आत्या कोण झाली असती? यम. बरोबर आहे. हे झाली आत्या, हे झाला काका, आणि हे झाले बाबा, आणि याचे हे दोन सुपुत्र. तर आता तुम्हाला यनचं जेंडर जर विचारलं परीक्षेत, तर यनचं जेंडर अजूनही निश्चित नाही आहे. एक तर ते मेल बी राहू शकते किंवा फिमेल. पण त्यानं जर तुम्हाला विचार आता डायरेक्टच दिला आहे, पीचे काका कोण आहे? पीचे काका कोण राहील मग आता इथं? तर पीचे काका के राहील, म्हणून तोच यनचा बी काका राहील. लगे भाऊ आहे ना हे, मग यांचे काका बी तेच आणि पीचे काका बी तेच. याच्यात नो चेंज. के झाली त्याची आत्या. समजलं का? केलं समजलं का? काहून नाही समजत आहे का? चलो. ए हे बी चे वडील आहे. बी ही सी ची मुलगी आहे. ई हा डी ची मुलगी आहे. नाही 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 थांबा, क्वेश्चन नाही आहे बरोबर. एक मिनिट थांबा. ए हे बी चे वडील आहे. बी ही सी ची मुलगी आहे. ई ही डी ची मुलगी आहे. एकुलता एक नाही, नका सोडू. थांबा, इथं काहीतरी मिसिंग आहे मधात, ते नका सोडू. हा, ए हा बी चा जावई आहे. बी ही एफ ची एकुलती एक. डायरेक्ट जावई करून टाकला. शुभमंगल सावधान. बीचा जावई म्हणजे कोण? पोरीचा नवरा असन.
ई ही सी ची मुलगी आहे, बी ही एफ ची एकुलती एक मुलगी आहे, एफ ही सी ची सासू आहे, ए चा ई शी कसा संबंध आहे म्हणते. आता पहा सासू म्हणजे कोण, सासरा म्हणजे कोण. ए हा बी चा जावई आहे डायरेक्ट, ए जवाई आहे बी चा. काय येईल इकडे मधातली सांग, मधातली गँग. ए हा बी चा जावई आहे, ए हा का आहे जावई आहे कोणाचा, बी चा. मग बी वर येईल का खाली येईल, जवाई आहे म्हणते बी, सॉरी ए जवाई आहे म्हणजे ए चा जेंडर फिक्स आहे. लागत आहे का हिशोब. ए हा का आहे, ए हा जवाई आहे कोणाचा, बी चा. बी वर घेतो, बी वर येईल, ए खाली येईल, बरोबर आहे. ए जवाई आहे म्हणते तर जवाईचं जेंडर फिक्स आहे म्हणजे बरोबर आहे, मेल. आता याचं कोणासोबत तरी लग्न झालं असन, अरे हो ना. आता याचं लग्न कोणासोबत झालं ते पाहा लागल इथं. त्याच्यानंतर ई ही सी ची मुलगी आहे, लागताय का हिशोब, कुठं आताच ना लागत आहे ना. हा तर बी ही एफ ची एकुलती एक मुलगी आहे, बरोबर आहे. आता काय म्हणताय तो बी, सॉरी हा बी का आहे मुलगी आहे कोणाची, एफ ची. एफ वर येईल डायरेक्ट, एफ इथं वर आलं, बी काय बी मुलगी आहे, याचं जेंडर फिक्स आहे, हिचा फिमेल येईल. आता काय बी ही मुलगी आहे, एकची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे इथं एफ आलं. त्याच्यानंतर एकुलती एक मुलगी आहे, एफ ही सी ची सासू आहे म्हणते, एफ ही सी ची सासू आहे. हे इथं येईल, हिचं बी आणि सी सोबत लग्न, बी च सी सोबत लग्न झालं आहे, इथं मेल. आता एक राहिला ना, हा ई, हा ई ची, ई ही सी ची मुलगी आहे म्हणते. मग जर हे असं घेतलं, हे काय आहे, ई ही मुलगी आहे, ई कुठं गेलं रे बा, हा ई ही कोणाची मुलगी आहे, सी ची. ई मुलगी आहे म्हणजे हिचं जेंडर आलं फिमेल. मग आता उरलं हा एचं लग्न झालं असं, ईचं लग्न झालं आहे हे याच्यासोबत, ए सोबत, बरोबर आहे. याचं जेंडर आहे मेल. असं होतं गणित. त्यानं प्रश्न तुम्हाला इथून दिला होता, चुकलं का नाही ना. हा ए हा जवाई आहे कोणा, ए हा बी चा जवाई आहे, झाला जवाई, झाला ना. आता ह्या दोघांचं लग्न झालं आहे, ह्या दोघांची पोरगी कोण, ई च याच्यासोबत लग्न झालं तर हा ए हा बी चा बी जवाई आहे आणि सी चा बी जवाई झाला. मग त्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर हे एफ आहे. आता एफ चं जेंडर निश्चित नाही आहे. अरे हा सासू दिला आहे का, कुठे गेलं, हा सासू आहे म्हणजे इथं येईन याचं फिमेल. मग जर डायरेक्ट विचारायला गेलं इथं तर एफ च आणि ई चं रिलेशन काय येईल, मग आजी येईल, आजी येईल ना. आता बी ची आई कोण आहे ते जाऊ द्या, एफ ची पोरगी कोण बी, बी ची पोरगी कोण ई, बी चा नवरा कोण सी. ई चा जर विचार करायला गेला तर ई चे बाबा सी, ई ची आई बी आणि ई ची आजी झाली एफ आणि ई चा लग्न झाला आहे ए सोबत. म्हणजे हे पहिली पिढी, हे दुसरी पिढी, हे तिसरी पिढी असं आहे.
जर त्याने विचारलं तुम्हाला का ए हा कितव्या पिढीत येते, तर मग हे झाली पहिली पिढी, हे झाली दुसरी पिढी आणि हे तिसरी पिढी. आता ह्या दोघांचं लग्न झाल्यावर जर याने काही अपत्य झालं खाली, तर हे झाली चौथी पिढी. काय येईल नातं मग? का म्हणता हे ए चा ईशी नातं का असेल म्हणते. ए तर जवाईच आहे, ई सोबत नातं विचारला, दोघांचं लग्न झालं आहे म्हणजे हे नवरा येईल. भाचा भाऊ काका तर येऊच शकत नाही, लग्न झालंय ऑलरेडी. काही सांगता येत नाही आजकाल. ठीक आहे, काहीच सांगता नाही येत. ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा पिता आहे. हा, आता याच्यात बसलं पाहिजे बरोबर. ए चा बी सोबत संबंध काय असेल? सोडवा. उद्या क्लासला येणार आहेत तुम्ही? तेच म्हणलं, पहिलेच विचारलेलं बरं. सांगता येत नाही. नाही, उद्या जर काही विचारायला लागेल, परवाच विचारायला लागेल. परवा यान ना. तेच म्हणलं, सकाळी कुठं मला दिसू नका नालीत गेलीत पडून. सांगता नाही येत बाई तुमचं. 31 आहे उद्या. का बदललं नसतं सांगा? उद्या 31 आहे, लोक पार्टी करणार आहे. का बदलणार आहे? का बदलणार? तुमच्यासाठी का बदलणार आहे? काहीच नाही. तेच कपडे, तेच क्लास आहे, तेच खुर्ची आहे, तोच मोबाईल आहे. मग अजून काय? तेच पुस्तक आहे. ज्या दिवशी तुम्ही लागाल तो दिवस महत्वाचा. मग तेव्हा वाटते थोडस वर्ष बदललं. आता काय? तोच रविवार आहे, तोच शनिवार आहे. कधी कधी मला दिवस नाही लक्षात राहत आज कोणता वार आहे म्हणून. मग काय आहे त्याच्यात? पण उद्या 31 आहे, ते काही असो. लोक फटाके फोडते उद्या. मग परवा सकाळी असे मेसेज येते दिवसभरात तुमचा वर्ष सुखाचं जाव, समृद्धीचं जाव. जो साला वर्षभर नाही मेसेज करत तो बी मेसेज करते. सेंड टू ऑल करते का डायरेक्ट? नुसता फॉरवर्डेड राहते ते मेसेज. एवढे मेसेज येते, मी तर पाहत बी नाही. मी तर ग्रुपचे बी मेसेज नाही पाहत. काय येत आहे? आई येते. आता पहा, ए इंटू बी हा मल्टिप्लायचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. आता ए इंटू बी का आलेला आहे इंटू साठी? ए इंटू बी म्हणजे ए ही बी, सॉरी, ए इंटू सी आहे. मग तेव्हापासून तुम्ही आई आईच करून राहिले. हो बाबा, लई गैरा दिला त्यानं. प्लीज गैरा बोलला बा तू. ए इंटू बी, सॉरी, ए इंटू सी विचारलाय. आता इंटू म्हणजे का? ए ही बी ची आई आहे. ए ची आई कोण आहे? सॉरी, ए ही आई आहे कोणाची? सी ची. मग ए का राहील? आई राहील. बरोबर आहे. ए का आहे? ए आई आहे कोणाची? तर सी ची. ए आई असल्यामुळं ए चं जेंडर निश्चित आहे. ए चं जेंडर आलं फिमेल, सी चं जेंडर अजून निश्चित नाही. त्याच्यानंतर एवढं सोडवलं आपण आता. सी पर्सेंट बी, पर्सेंट म्हणजे का? ए ही बी ची पत्नी आहे म्हणते. मग आता काय येईल? सी ही बी ची पत्नी आहे. सी ही बी ची पत्नी आहे. सी का आहे? कोणाची पत्नी आहे? बी ची. म्हणजे सी चं जेंडर निश्चित आहे. सी ही पत्नी असल्यामुळे इथं जेंडर येईल फिमेल, बी चं जेंडर येईल मेल. झालं. त्याच्यानंतर बी प्लस डी. प्लस कुठं रे बाबा? बी प्लस डी म्हणजे ए हा बी चा पिता आहे. इथं होईल बी हा डी चा पिता आहे. बी का झाला? पिता झाला कोणाचा? तर डी चा. मग डी येईल इथं. बी पिता आहे डी च. डी चं जेंडर निश्चित आहे नाहीये. मग इथे एक तर मेल येईल किंवा फिमेल येईल. मग त्याने तुम्हाला काय विचारलं आहे? तर ए च बी शी संबंध काय असेल? आई कशी राहील?
सासू राहील. आई कशी होईल? ह्या दोघांचं लग्न झालं आहे ना, हिची आई आहे ना. हे सी ची आई कोण आहे? ए. सीचा नवरा कोण आहे? बी. बी साठी ए सासू आहे, तर ए साठी बी हा तिचा जवाई आहे. पोरगी दिली ना त्याला पोरगी दिली ना, मग हा जवाई झाला ना. आणि इथं विचारलं काय? ए चा बी शी संबंध. तर इथं जर तुम्हाला ए चा बी सोबत संबंध काय, तर मग हे झालं सासू. जर त्याने विचारलं असतं तर बीच ए सोबत का, तर मग तो जावई आला असता. आई नाही होत. तुम्ही मगांपासून आई करून राहिले होते, म्हणून घाई नाही करायची. अति घाई मसनात नाही डायरेक्ट. समजलं काय येईल? एचं जेंडर निश्चित होतं, डीचं जेंडर अजूनही निश्चित नाही. मग डीचं जेंडर काढायचं असलं तुम्हाला थोडस काहीतरी पुढे दिलं असलं पाहिजे. समजलं का दिलं आहे? तर सासूच केलं ना. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. आता का ते जान्हवीची सिरियल सांगून राहिले का? अगं बाई सासूबाई. जान्हवीची सिरियल नाही माहित तुम्हाला? अगं बाई सासूबाई काहीही ह श्रीवाली. तुम्हाला जान्हवी नाही माहित? जाऊ द्या, काय अर्थ मग. जान्हवी, तेजश्री प्रधान, काहीही ह श्री, हे डायलॉग लय गाजलं होतं तिथं. आता तिची एक सिरियल आहे, विण दोघातलीही तुटे ना. हा, मी नसतो पायात, घरी गेल्यावर पहा लागते. आई पायात असताना. समजलं का? चुपचाप बसा लागते तिथं. तिथं काही करता नाही येत. माझ्या टाइम भेटत नाही, तर आई शाळेतून आल्यावर पाहिजे. पण पाहिजे मग मला सांगते, मग फोन करावा, का करताय? सिरियल पाहतात, थांब करतो म्हणते. सिरियल नाही सुटत. मग माहीत होऊन जाते मला घरी गेल्यावर. घरी गेल्यावर टीव्हीवर पाहत चालू राहते ना, बाकी वेळेस मोबाईलवर घेऊन पाहत असेल. तर ते आता टीव्हीत गेल्यावर मग त्या टाइमात पाहाच लागते. काही इलाज नाही राहत दुसरा. रिमोटली हात नाही लावता येत. दुपारच्या टाइमात सुट्टी असली का मग सिरियल. माझ्या आईनं लॉकडाऊन मध्ये बंद हे पाहून टाकलं होतं, ते तेजश्री प्रधानची सिरियल बंदिश. लॉकडाऊन मध्ये रोजच लागेल ते. आता होते, आता विण दोघातली ही तुटेना सिरियल चालू आहे. पुन्हा ते एक होती प्रार्थना बेहरेची सिरियल. त्याच्यात तो होता ना पुष्पाचा. नाही ते वाला नाही, ते पुष्पाचा आवाज काढला पा त्यानं. तो हा, ते छोटीशी मी काहीतरीच नाव आहे तिचं. काय ना, मला तेवाली एक सिरियल, ते मला एकाच सिरियलचं गाणं आवडते. ABCDEF आणि यल. इथं यल नसन, जी असल. कुटुंबातील 7 सदस्य सुट्टीवर आहे. ई आणि डी विवाहित जोडपे आहे. ए ही बी ची बहीण आहे. बी ही जी ची सून आहे. डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. EF इथं जी पाहिजे. काय मग आता F च जी सोबत संबंध विचारलाय. बायको पाहिजा. बरोबर. चाल, तुम्ही सासूला आई करता. सासू आईच असते म्हणा. मामीजी म्हणते आपल्याकडं. हो ना, मामीजी म्हणते ना. खतरनाक सिरियल होता बा. आजकाल लोक घरातलं इंटिरियर बी सिरियल पाहून करते म्हणलं. त्या सिरियल मध्ये असं आहे म्हणते, निळा सोफा आहे, आपल्या घरी निळा सोफा असला पाहिजे. हे काय लावलं म्हणलं नवीन? तसा जागा तर लागत म्हणलं घरात. तसाच सोफा, तसाच टीव्ही युनिट, तशीच लाइटिंग. बाया साड्या बी तशाच घेते आजकाल मेशो वरून. नाही तसं काय कोणाला मनाचं काय, सगळेच जण आहे. कुठे बी घेते कपडे त्या हिशोबाचे. तुम्ही पहा, जसं ट्रेंड आहे तसं. बॅगी पॅन्ट आहे, बॅगीचं ट्रेंड घेते. ते फाटले फुटले कपडे घेते, तेही राहतेच ना. फाटले पॅन्ट नाही राहत का? इथून फाटले राहते. कोणतं तरीच पॅन्ट म्हणते. हा, ते पाहिजे डॅमेज म्हणते. मला तर माहितच नाही. मला तर बॅगी पॅन्ट आता माहित झाला. माझ्या मामाचा प्रोग्राम आले म्हणे म्हणून दिवाळीत. नाही तर मला 2च माहित होते, एक फॉर्मल आणि एक जीन्स. बस. तो म्हणे बॅगी घ्यायचे म्हणे. का लावलं मी तुम्ही रात्री म्हणलं बॅगी 11 वाजता. आणि तो मला इंस्टाग्रामवर रात्री 11 वाजता दाखवून राहिला, पाय असे कपडे घ्यायचे म्हणे. त्यानं मस्त कपडे घेऊन चॉईस केले. तर दिवाळीचे कपडे घ्यायला जात होते आम्हाला नागपूरले. मस्त कपडे घेऊन चॉईस केले. आता मी असेच टी शर्ट घेतो म्हणे. म्हणलं ठीक आहे. त्याला नेलं दुकानात. त्यानं मस्त स्क्रीनशॉट घेऊन मारून ठेवले. त्याला दाखवले. तुमच्या साईज मध्ये नाही आहे म्हणे, ह्या सरच्या साईज मध्ये आहे म्हणे. म्हणलं दे.
जाऊ दे म्हणलं, देऊन टाक म्हणलं, तू बाकीचं पाहू म्हणलं नंतर. बस तेच टी शर्ट घालत जातो तो असला का त्यासमोर, टी शर्ट मस्त आहे, तू काही म्हण पण म्हणतो, चॉईस चांगली आहे तुझी म्हणलं, खतरनाक आहे ते. चला काय येत आहे, ए बी सी. बायको येत आहे, बायको माझ्या लग्नाला वेळ आहे अजून. ए बी सी डी ई एफ आणि जी कुटुंबातील 7 सदस्य सुट्टीवर आहे. ई आणि डी विवाहित जोडपे आहे म्हणते. ठीक आहे, ई आणि डी काय आहे, विवाहित जोडपे. पहा सुरुवातीला पाहिलं होतं आपण जोडपे. ठीक आहे, ई आणि डी हे विवाहित जोडपे आहे, दोघांचे जेंडर अजूनही निश्चित नाही आहे. त्याच्यानंतर ए ही बी ची बहीण आहे म्हणते. ठीक आहे, ए कोणाची बहीण आहे, ए ही बहीण आहे, अलग लिहितो. ए का आहे, बहीण आहे, कोणाची, बी ची. एक मिनिट, ए बहीण आहे बी ची. त्याच्यानंतर बी ही जी ची सून आहे. बी का आहे, सून, मग वरत येईल जी, इथं येईल कुठं तरी, जी ची सून. आता बी ही सून आहे, कोणाची, जी ची. एक मिनिट, बी का आहे, बी ही सून आहे, हे आलं फिमेल, कोणाची, जी ची, अजून जेंडर निश्चित नाही. डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. डी कोणाचा मुलगा आहे, सी चा. डी हा, डी इथं घेऊ का, घ्या, कुठे गेला, डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. मग सी चा एकुलता एक मुलगा कोण, डी. याचं जेंडर निश्चित झालं, मग याचं जेंडर आलं मेल, याचं इथं जेंडर येईल फिमेल. त्याच्यानंतर एफ ही बी ची सासू आहे म्हणते. आता एफ ही बी ची सासू आहे, कुठं गेलं, हा, जी ची पत्नी घेऊ इथं, कुठं, हा, जी ची पत्नी. जी ची पत्नी कोण, एफ. एफ हिचं जेंडर येईल मग फिमेल, याचं जेंडर आलं मेल, हे झाली सासू. सी हा ए चा भाऊ आहे म्हणते. कुठे गेला सी, हा, सी हा ए चा भाऊ आहे ना, मग मी असं लिहितो नाही आली इथं, सी हा ए चा भाऊ आहे, इथं आला डी, इथं घेतो ई, याचं जेंडर आलं फिमेल, याचं जेंडर आलं मेल. आता सी हा ए चा भाऊ आहे, म्हणजे सी का आहे, भाऊ आहे, सी भाऊ असल्यामुळे याचं जेंडर आलं मेल. आता एफ च जी शी कसा संबंध आहे, नवरा बायको असेल, हो नवरा बायको आहे, हे हित आहे. हे पहा, एफ च जी सोबत संबंध विचारलाय, मग काय झाली, याची बायको, म्हणजे ह्या दोघांचं लग्न झालं, हे 3 अपत्य येईल, 3 अपत्य झाले ना, ह्याला पहिला, हा दुसरा, हा तिसरा, 2 पोरी 1 भाऊ, हा भाऊ सगळ्यात लहान असन, आणि याचा पोरगा हा डी. डीचं लग्न कोणासोबत झालं, ई सोबत, मग ई एफ च काय झालं, चुकलं, बरोबर आहे. मग एफ च जी सोबत रिलेशन काय येईल, बायको. समजलं का, का कारभार केला होता. 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिल्या होत्या, मग 2 गोष्टी जोडायसाठी हा एक मधात कनेक्टर होता, हा कनेक्टर दोघांना जोडला. आता दोन्ही वेगळे वेगळे होते, ई डी सी वेगळा होता, ए बी जी एफ वेगळं दिलं होतं. दोघांना जोडायसाठी सी हा ए चा भाऊ होता. पुढं ABCD EFG. बरोबर बरोबर सोडवा. काय आहे तिथं? सासू, बाकीचे रे सासूच येते. ए हा कोणाचा पती आहे? बी चा. बी ही सी ची मुलगी आहे आणि सी हा डी चा
पती आहे तर डी चे ए सोबतचे नाते काय असेल म्हणते. ए हा काय आहे, ए हा बी चा पती आहे म्हणजे ए आणि बी चं लग्न झालंय. ए काय आहे, ए हा पती आहे, ए चं जेंडर निश्चित आहे, ए चं जेंडर राहील मेल, बी चं जेंडर राहील फिमेल. त्याच्यानंतर बी ही सी ची मुलगी आहे, मग सी ची मुलगी कोण आहे, बी, म्हणजे सी काय येईल 1. सी ची मुलगी कोण, बी. सी चं जेंडर निश्चित आहे का अजून नाही. त्यानंतर सी हा डी चा पती आहे म्हणते. काय आहे, सी हा पती आहे कोणाचा, डी चा. आता झालं सी चं जेंडर निश्चित, सी येईल मेल, डी येईल फिमेल. तर डी चे ए सोबतचे नाते काय, डी चे ए सोबत सासू, हे सासू, हे सासरे, हा नवरा, आईचा नवरा, ह्या दोघांचं लग्न झालं, हा यायचा प्रताप आणि हे सॉरी हे सासू. प्रताप नाही माहित तुम्हाला, कोणाच्या बाबाचं नाव घेत नाही ना, तेच म्हणलं, नाही तर आपत मान बाबाचं नाव घेतलं म्हणून. कुठं काय ते सासू. समजत आहे का, काय डोक्यावरून चाललं, डोक्यावरून जर जात असन तर मला सांगा, मी समजून सांगतो. वर्ष संपत आलं, संपत काय आलं, संपलंच काय राहिलं. पी इक्वल्स टू एल म्हणजे पी हा एल चा मुलगा आहे, पी प्लस एल म्हणजे पी हा एल चा पती आहे, पी स्लॅश एल म्हणजे पी हा एल चा भाऊ आहे, पी डॉलर एल म्हणजे पी ही एल ची पत्नी आहे, पी स्टार एल म्हणजे पी ही एल ची आई आहे. तर ए चा ई सोबत काय संबंध असेल पहा. मुलीचा नवरा जावई, पहिले गाणं होतं, मला लगीन करा पाहिजे, रेतीवाला नवरा पाहिजे. ऐकलं का तुम्ही ना, ते नाही काय ट्रॅक्टरवाले गिन लावायचे. अरे वा, का गाणं वाजविते ट्रॅक्टर चालवताना, नाही तर डेक वर लागे, तेव्हा डेक होतं असं लहानचं, त्यात शील टाका लागे. किती लोकांना वॉकमॅन माहित आहे, किती लोकांनी वॉकमॅन पाहिलं, आयपॉड किती लोकांना पाहिला, आयपॉड नाही, आयपॉड एवढूसा आहे, ऍपलचा आला होता, 450 रुपयाचा होता, एवढंच होतं, त्यात मेमरी कार्ड टाका लागत होतं. म्हणजे जसं पहिले डब्बा, म्हणजे पहिले टचचा मोबाईल मोठा होता ना, तसा वॉकमॅन होता पहिले एवढा, इथं असं लटकावा लागे, त्यात सीडी टाका लागे. सीडी टाकलं त्याच्यात, सीडी म्हणजे ते डीव्हीडी वाली नाही, ते एवढी चापटवाली, त्याच्या 2 भिंगऱ्या आहे अशा गोल गोल गुंडाची, त्यात सीडी टाकायची, त्याला हेडफोन लावायचं आणि ते गाणी ऐकायचं. वॉकमॅन, त्याला म्हणे वॉकमॅन. चालले लोक कमरेला लावले का, चालले सकाळी फिरायले, ते त्याचा ट्रेंड गेला. त्यानंतर आला वॉकमॅन, वॉकमॅन नाही आयपॅड आलं, आयपॅड नाही आयपॉड, आयपॉड होता, आयपॉड एवढंच होतं, वॉकमॅन मोठा होता. म्हणजे वॉकमॅन साधारण 3 मोबाईल जाड केले, एवढा जाड वॉकमॅन आणि एवढा होता वॉकमॅन. मग आला आयपॉड, आयपॉड एवढाच होता, त्याला 4-5 बटन होत्या. गाणं पुढं करायचं, गाणं मागं करायचं, आवाज वाढवायचा, आवाज कमी करायचा, मधात पॉवरची बटन, आणि इकडच्या साईडला सायलेंट करायची ऍपल सारखं. बस, मग लोकांनी ते घेतलं छोटूस. मग सीडी आली, मग नाही ते गेमिंग कन्सोल आले. गेमिंग कन्सोल झाल्यावर डायरेक्ट डीव्हीडीवर गेम खेळायचं आलं. ते सीडी घे, 30 रुपयाची सीडी, 30 नाही 150 रुपयाची सीडी येत होती, 999 गेम इन 1 सीडी प्लेअर मध्ये टाकली. नाही ते वालं तर पहिले आलं होतं, त्यानंतर मग डायरेक्ट सीडी प्लेअरलेच आलं. सीडी प्लेअरच्या मागच्या बाजूनं त्याला कन्सोल लावायचं होतं. पीएस घेऊन आता आले, पीएस नाही, पीएस तेव्हा बी होता पण बहुत महाग होता. आता पीएस का चालू आहे, पीएस 5 सिरीज चालू आहे का, 5 सिरीज मध्ये आहे का पीएस. चलो काय येत आहे पा, ए प्लस बी आहे, ए प्लस बी, प्लस साठी काय दिलं आहे, ए प्लस बी म्हणजे पी हा एल चा का आहे, पती आहे, म्हणजे ए हा कोणाचा पती आहे, बी चा, बरोबर आहे. ए हा काय आहे, पती आहे कोणाचा, तर बी चा ए पती आहे, याचं जेंडर येईल मेल, हिचं जेंडर येईल फिमेल. त्याच्यानंतर
बी मल्टिप्लाय सी. कुठे गेले रे बा मल्टिप्लाय? हा स्टार आहे का? हा. बी मल्टिप्लाय सी म्हणजे पी ही एल ची आई आहे. मग बी ही काय आहे? सी ची आई आहे. बी कोणाची आई आहे? तर सी ची आई आहे. सी चे जेंडर निश्चित नाही. सी स्लॅश डी. सी स्लॅश डी म्हणजे सी हा एल सॉरी पी हा एल चा भाऊ आहे. इथं काय होईल? सी हा डी चा भाऊ आहे. मग सी हा कोणाचा भाऊ आहे? तर डी चा. सी चे जेंडर निश्चित झालं. याचं जेंडर येईल मेल. डी चं अजून माहित नाही. डी डॉलर ई. कुठे गेलं? डी डॉलर ई म्हणजे पी ही एल ची पत्नी आहे. इथं काय येईल? डी ही एल ची पत्नी आहे. डी कोणाची पत्नी आहे? तर एल ची सॉरी हा ई ची पत्नी आहे. डी पत्नी असल्यामुळे हिचं जेंडर येईल फिमेल. याचं जेंडर येईल मेल. असं येत आहे. आता विचारलं काय रे बा? ए चा ई सोबत संबंध. ए च ई सोबत. ए आणि बी हे दोघांचं लग्न झालं. हे दोन त्याचे अपत्य. ठीक आहे. हे दोघे भाऊ आहे ना. हे भावंड आहे ना दोघे. हा भाऊ आहे. हे बहीण आहे. बहिणीचा नवरा झाला हा. ई बहिणीचा नवरा झाला ना पक्क. मग विचारलं काय? ए पासून ई पर्यंत. मग बायकोचे वडील होते का? नाही होत. भावाचा मुलगा ते बी नाही होत. मुलीचा नवरा होते मात्र हा. हे मुलगी आहे. या दोघांची मुलगी कोण? डी. आणि डीचा नवरा म्हणजे काय झाला? मुलीचा नवरा. मग हे आले पाहिजे. मुलाचा मुलगा होतच नाही. मुलाचा मुलगा असता तर इकडे खाली पाहिजे. मग मुलाचा पोरगा येऊ शकत नाही. तर उत्तर काय येईल आता इथं? मुलीचा नवरा. समजत आहे का चालू आहे? पक्क का होस? हा एक मिनिट. चलो झालं. नेक्स्ट. ए बी सी डी ई एफ रॉक शो मध्ये सहभागी होतात. सी हा ईचा मुलगा आहे. ए हा एफ चा मुलगा आहे. जी हा बी चा पती आहे. ई ही ए ची पत्नी आहे. एफ ही डी ची पत्नी आहे. एफ ही जी ची मुलगी आहे. सी चा डी सोबत संबंध काय असेल? काय येत आहे? नातू. नातू आठवला मला आता. हो मराठी शिकले असेल ना नातू? सुरुवातीला शिकवलं असेल ना? नातू नाही नातू महाप्राण. हा नातू ते वालं. नातू महाप्राण. हो एकटाच आहे तो. झालं. पाठ झाला मराठी ग्रामर. कोणी काय म्हणलं का काही बी आठवते वेळेवर. नाही शिक्षण तसं आहे तर का करणार आहे? गोष्टी आठवते. एक वेळ अशी येते का साला काही बी वाचलं का मग ते जसं वाचलं तसं आठवते. या टाइमात वाचलं होतं म्हणून. चलो का म्हणता हे? 7 सदस्य एका रॉक शो मध्ये सहभागी होतात. सी हा ई चा मुलगा आहे. सी का आहे? मुलगा. कोणाचा? ई चा मुलगा कोण आहे? सी. सी हा मुलगा आहे. याचं जेंडर निश्चित आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर ए हा एफ चा मुलगा आहे. एफ चा मुलगा कोण आहे? ए. एफ चा मुलगा आहे ए. याचं जेंडर निश्चित आहे का? हो याचं जेंडर निश्चित आहे. मुलगा आहे. तर नंतर जी हा बी चा पती आहे. काय म्हणता हे? जी हा बी चा पती आहे. जी का आहे? पती असल्यामुळे याचं जेंडर मेल येईल. याचं बरोबर आहे. नंतर ई ही ए ची पत्नी आहे. आता का हे झालं? ई ही ए ची काय आहे? पत्नी आहे. म्हणजे ह्या दोघांचं लग्न झालं.
ई ही कोणाची पत्नी आहे? ए ची. ई ही ए ची पत्नी आहे. ई पत्नी आहे, हा मेल, हे फिमेल, आणि इथून काय होतं? हे एफ. ठीक आहे, चलो. नंतर आता एफ आणि डी, एफ ही डी ची पत्नी आहे म्हणते. हा, कुठं एफ कुठं आला आपला? हा, एफ ही कोणाची पत्नी आहे? डी ची. एफ पत्नी आहे डी ची. मग डी चं जेंडर आलं मेल, याचं जेंडर आलं फिमेल. झालं. नंतर एफ ही जी ची मुलगी आहे. एफ कोणाची मुलगी आहे? जी ची. आता इथं येईल. इथं येईल ना, एफ ही जी ची मुलगी आहे, तर सी आणि डी चा संबंध पाहिजे ना. जी ची मुलगी कोण आहे? एफ. ठीक आहे, इथेच लिहितो डायरेक्ट. इथं काय आलं? इथं आलं ए, इथं आलं ई, याचं एफ, एम. झालं. असं येते. पहा आता काय म्हणताय? ए हा एफ चा मुलगा आहे. ए हा एफ चा मुलगा आहे, बरोबर आहे. जी हा बी चा पती आहे. जी हा बी चा पती आहे, ते बरोबर आहे. त्यानंतर सी हा ई चा मुलगा आहे, ते बरोबर आहे. ई ही ए ची पत्नी आहे, ते बरोबर आहे. आता विचारलं का आहे? सी च डी सोबतचं नातं काय? सी च डी सोबत, सी पासून डी पर्यंत त्या दोघांचं लग्न झालं, त्याचं पोरग हे. काय येईल? मुलाचा मुलगा, याचा पोरगा हा, याचा हा, मुलाचा मुलगा. नातू असतं, नातू आलं असतं, बरोबर आहे ना. नातू असतं तर नातू आलं असतं. इथं काय आहे? मुलाचा मुलगा. चलो. असेच प्रश्न जास्त येते, जास्त वेळ खाते. पिता आहे, आई आहे, आईचा भाऊ आहे. आईचा भाऊ, आईचा भाऊ म्हणजे मामा. Z% K. काय ते रे? लवकर सांगा काय ते? EF A H H J. H इक्वल्स टू J म्हणजे काय आहे? Z ही K ची पत्नी आहे, तर H ही J ची पत्नी. त्यानंतर J L म्हणजे J हा L चा पिता आहे, म्हणजे पोरगी झाली. काय येत आहे? काय येत आहे सांगा. क्या आ रहा है? एवढा वेळ? काय येत आहे? पक्क? हा, पा H इक्वल्स टू J म्हणजे काय आहे? इक्वल्स टू कशासाठी आहे? नवरा बायकोसाठी. मग इथं घेतो मी H इक्वल्स टू J. मग इथं काय येईल? H ही कोणाची पत्नी आहे? J ची. H काय आहे? पत्नी कोणाची? J ची. नंतर याचा काय आहे अर्थ? Z हा K चा पिता आहे, मग इथं काय येईल? J हा L चा पिता आहे. J काय आहे? L चा पिता. वरील खालता येईल. जे पिता आहे ना Lचं, L इथं आलं. त्याच्यानंतर Lचं जेंडर निश्चित होत आहे का त्याच्यात? नाही. नंतर
यल पर्सेंट यम, पर्सेंट कुठे आहे रे? हा, यल पर्सेंट यम म्हणजे यल हा के चा पती आहे. यल हा कोणाचा पती आहे? तर सॉरी यम आहे का? हा, यल हा यम चा पती आहे. मग याचं जेंडर काय राहील? मेल. याचं जेंडर येईल फिमेल. त्यानंतर यम स्टार यन कुठे गेलं? यम स्टार यन म्हणजे यम ही यन ची आई आहे. यम कोणाची आई आहे? यन ची. यम आई आहे यन ची. यनचं जेंडर निश्चित आहे का अजूनही? नाही. मग इथे येईल मेल किंवा फिमेल. मग काय विचारलं आहे? खालील समीकरणात यन चे यश शी काय नाते आहे? यन पासून एच पर्यंत. का भावाचे मुले? यन पासून एच. मुलाचे मुली. यच यच बहीण आहे कोणाची? जे ची. अबे मग ते इथं मग सांगितलं नाही तुम्ही ना. मी इथं भाऊ पकडून राहिलो त्याले. मग आता मुलाचे मूल येते, बरोबर आहे. त्या दोघांचं लग्न झालं, त्याचं अपत्य ते यल. त्या दोघांचं लग्न झालं, त्याचं अपत्य यन. मग यच पासून यन पर्यंत पोराचं पोरग, मुलाचे मूल असे यायला पाहिजे. ऑप्शन नंबर किती येते? 4. किती गणित पाहिले आज? 10 पाहिले? 10 नाही, जास्त झाले असं. किती झाले? 12 झाले, नाही झाले. बाकीचे आता उद्या पाहू. ठीक आहे, उद्या पाहून समाप्त. उद्या नाही, अजून 1-2 दिवस लागते. ठीक आहे, उर्वरित अध्याय उद्या. आता ब्रेक घ्या, मग सरची बॅच आहे.